आता बातमी रायगडमधून। रायगडमध्ये जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेला वेग आलाय। भाजप राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार एकत्र गोव्याला गेलेत। शिवसेनेला एकाकी पाडण्याची नवीन खेळी एका अशी चर्चा जोर धरू लागली आहे। उमेदवारांचे सुनील तटकरे धैर्यशील पाटलांसोबतचे फोटो व्हायरल झालेत। त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी सर्वाधिक जागा जिंकून सत्तेपासून दूर राहिलेल्या शिवसेनेला मित्रपक्षाकडून एकाकी पाडण्यासाठी ही खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। शिवसेना मंत्री भरत गोगावलेंनी आम्हाला सोबत न घेतल्यास पुढील निवडणुकीत वेगळा विचार करू असा इशारा भाजप आणि राष्ट्रवादीला दिलाय। त्यामुळे रायगडमधील जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापन समीकरणात कोण अध्यक्ष पदावर बसतोय याकडे लक्ष लागलंय। ठीक आहे ना, काही त्यांना काळजी वाटत असेल त्यांच्या सदस्यांना की आम्ही त्यांची सदस्य उचलू काय जेव्हा असं असेल तेव्हा आम्ही एकतरी सदस्य कुठं हलवलं आहे का? त्यांनीच त्यांचे दोन्ही पक्षाचे सदस्य नेलेले आहेत। त्यामुळे बघू आपण पुढं काय होतंय ते। नाही ठीक आहे ना, काही त्यांना काळजी वाटत असेल त्यांच्या सदस्यांना की आम्ही त्यांची